नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी बघा 80 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये मागील आपले जे काही स्पष्टीकरण सहित व्हिडिओ झालेले आहेत त्याची ही रिव्हिजन कम परीक्षा असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, प्रश्न वाचला की उत्तर मनामध्ये तुम्ही गेस करायचं आणि 80 पैकी किती उत्तरं तुमची बरोबर येतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील तानपुरा व सितारला GI टॅग मिळालेला आहे. कुठल्या मित्रांनो? तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिरज. सांगलीमधील मिरज या ठिकाणी तानपुरा आणि सितारला GI टॅग मिळालेला आहे. ठीक आहे, गणेश मूर्ती विचारली तर रायगड, पेन आणि कवड्या विचारल्या तर तुळजापूर, धाराशिव. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, संभाजीनगर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. नाथसागर हे धरण संभाजीनगरमध्ये आहे. याला जायकवाडी म्हटलं जातं, गोदावरी नदीवर आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर याचा पर्याय क्रमांक सी, नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे? संत एकनाथांचे कुठे आहे मित्रांनो? तर पैठण या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी, पैठण. ठीक आहे, ज्ञानेश्वर विचारलं तर आळंदी, तुकाराम विचारलं तर देहू, समर्थ रामदास विचारलं तर सज्जनगड. पुढील प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झालेली आहे मित्रांनो? तर बघा 2014 किंवा तारीख असेल तर 1 ऑगस्ट 2014ला पालघर जिल्ह्याची स्थापना झाली ठाणे जिल्ह्यामधून. ठीक आहे, वेगळं होऊन. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, कृषी क्षेत्रातील पीत किंवा पिवळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक डी, तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. ठीक आहे, दूध उत्पादनाशी कोणती? श्वेत किंवा धवल क्रांती. मत्स्य उत्पादनाशी निळी क्रांती. फळे उत्पादनासाठी सोनेरी क्रांती. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? कोणती आहे मित्रांनो? ऑप्शनपैकी बघा काराकोरम ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? सॅम पित्रोदा. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, सॅम पित्रोदा हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, IPL मध्ये सर्वाधिक शतक मारणारा खेळाडू कोण बनलेला आहे? कोण बनलेला आहे? तर आपल्या भारताचा विराट कोहली हा IPL मध्ये सर्वाधिक शतक मारणारा खेळाडू बनलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे जॉस बटलर. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, IPL विजेता संघाबाबतीत चुकीचा पर्याय ओळखा. तर या ठिकाणी कोणता चुकीचा पर्याय बघा पर्याय क्रमांक बी, KKR एक वेळा जिंकलेली नाही तर 2 वेळा जिंकलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, बाकी टीम बघा कशा जिंकलेल्या ते लक्षात ठेवा. CSK 5 वेळा, MI 5 वेळा, RR म्हणजे राजस्थान रॉयल्स 1 वेळा. ओके, पुढील प्रश्न आहे, मंगळ ग्रहावर यशस्वीपणे पोहोचलेले पहिले अवकाशयान कोणते? कोणते आहे मित्रांनो? विकिंग 1. पर्याय क्रमांक ए, विकिंग 1 हे मंगळ ग्रहावर यशस्वीपणे पोहोचलेले पहिले अवकाशयान आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय रुपयाचे चलनचिन्ह कोणी डिझाईन केलेले आहे? कोणी केलेले आहे मित्रांनो? उदय कुमार यांनी केलेले आहे. उदय कुमार. ठीक आहे, हे आपलं जे काही चिन्ह आहे ते उदय कुमार यांनी डिझाईन केलेलं आहे. 2000 पासून ते आपल्या चलनात लागू झालेलं आहे, 2010. पुढील प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला ओळखले जाते? तर बघा जयपूर या शहराला ओळखले जाते. पर्याय क्रमांक सी, जयपूर हे योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले विदेशी भारतीय नागरिक कोण होते? कोण होते मित्रांनो? तर खान अब्दुल गफार खान हे भारतरत्न प्राप्त होणारे पहिले विदेशी भारतीय नागरिक होते, खान अब्दुल गफार खान. ठीक आहे, यांना 1987 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता? कोणता आहे मित्रांनो? तर रात आंधळेपणा हा जो रोग आहे पर्याय क्रमांक सी हा अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे. स्कर्वी हा क जीवनसत्वाच्या, बेरीबेरी हा ब जीवनसत्वाच्या आणि मुर्दूस हा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे. पुढील प्रश्न आहे, भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? भारतात तयार झालेल्या तर बघा
आर्यभट्ट, ठीक आहे. आर्यभट्ट हे भारतात तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे. 1975ला प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिन कधी? तर 24 जानेवारीला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक ए 24 जानेवारी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा, 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडणार आहेत? 2024च्या कुठे पार पडणार आहेत? पॅरिस या ठिकाणी, फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहेत. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, कथकली हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कथकली मित्रांनो केरळ या राज्याचा आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक ब केरळ. कथकली केरळ. कथक विचारलं तर उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर पॅसिफिक महासागरामध्ये. पर्याय क्रमांक डी पॅसिफिक महासागरामध्ये आहे. हिचं नाव काय? मरियाना. ओके. किती? 11 किलोमीटर खोल आहे. पुढील प्रश्न आहे बघा, भारताची राज्यघटना संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकृत केली? कोणत्या दिवशी स्वीकृत केली मित्रांनो? 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केली. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत केली आणि 26 जानेवारी 1950ला अंमलात आणलेली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जात नाही? कोणत्या राज्यातून जात नाही मित्रांनो? तर बघा या ठिकाणी ओडिसा या राज्यामधून जात नाही. ठीक आहे. ओडिसा या राज्यामधून जात नाही. एकूण 8 राज्यांमधून जाते. ती राज्य लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायची, मच्छरा झाप गुमित्री. ठीक आहे. मच्छरा झाप गुमित्री हे वाक्य लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला 8 राज्य पाठ होऊन जातील. यामध्ये म म्हणजे मध्य प्रदेश, छ म्हणजे छत्तीसगड, रा म्हणजे राजस्थान, झा म्हणजे झारखंड, प म्हणजे पश्चिम बंगाल, गु म्हणजे गुजरात, मी म्हणजे मिझोरम आणि त्रि म्हणजे त्रिपुरा. ठीक आहे. मच्छरा झाप गुमित्री. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? किती आहे मित्रांनो पूर्व पश्चिम लांबी? तर बघा 2933 किलोमीटर. ठीक आहे. 2933 किंवा 2933 किलोमीटर. ठीक आहे. उत्तर दक्षिण विचारली तर 3214 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हटलं जातं? अब्जाव्या भागाला म्हटलं जातं बघा या ठिकाणी नॅनो सेकंद. अब्जाव्या भागाला नॅनो सेकंद म्हटलं जातं. तर दशलक्षव्या भागाला मायक्रो सेकंद म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत? कोण बनलेले आहेत? हरेंद्र सिंग. ठीक आहे. हरेंद्र सिंग हे महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आणि पुरुष हॉकी संघाचे विचारले तर क्रेग फुलटन. त्यानंतर प्रश्न आहे, रबर वृक्ष खालीलपैकी कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो? रबर वृक्ष कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो? तर टॉपिकल एव्हरग्रीन. पर्याय क्रमांक डी टॉपिकल एव्हरग्रीन या वृक्ष प्रकारात मोडतो. पुढील प्रश्न आहे, संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखी काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? प्रायमरी मेमरी म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी प्रायमरी मेमरी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर कोणत्या वर्षी स्वारी केली? या ठिकाणी 2 स्वारी करण्यात आली होती. एक 1664ला, दुसरी 1670ला. तर पर्याय क्रमांक डी 1664 1670 हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, हिपॅटायटिस बी आणि सी प्रकरणांमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे? कितव्या स्थानी आहे मित्रांनो? तर बघा या ठिकाणी दुसऱ्या स्थानी आहे. भारत हा आपला दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी आहे चीन. पुढील प्रश्न आहे, कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती फूट आहे? मीटर नाही मित्रांनो, फूट. ठीक आहे. तर 5400 फूट आहे. ठीक आहे. 5400. पर्याय क्रमांक सी 5400 फूट आहे. 1646 मीटर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता? कोणता आहे मित्रांनो? गॅनिमेड हा जो उपग्रह आहे तो सर्वात मोठा उपग्रह आहे. कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? गुरु या ग्रहाचा उपग्रह आहे. ठीक आहे. गुरुला बृहस्पती असं देखील म्हटलं जातं. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे सूर्यमालिकेतील. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे 3ऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता? कोणता आहे मित्रांनो? पिवळा. पर्याय क्रमांक ए पिवळा हा 3ऱ्या क्रमांकावर असणारा रंग आहे इंद्रधनुष्यात वरून खाली येताना. ठीक आहे. याच्यासाठी तानापी हिनी पाजा हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. तानापी हिनी पाजा. ठीक आहे.
तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवानी, जांभळा, तानापी, हिनी, पाजा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते? कोण होते मित्रांनो? वसंतराव नाईक. पर्याय क्रमांक डी हे आतापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? किती आहे मित्रांनो? 78 आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक सी 78 एवढी आहे. पुढील प्रश्न आहे बघा, भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली? कोठे धावलेले मित्रांनो? तर बघा, मुंबई ठाणे दरम्यान धावलेले. ठीक आहे. मुंबई ठाणे या दरम्यान धावलेले 34 किलोमीटर धावलेले आहे. ठीक आहे. 3 इंजिन होते. साहिब सिंध सुलतान. ठीक आहे. कधी धावलेली आहे? 16 एप्रिल 1853 ला धावलेली आहे. 16 एप्रिल 1853 ला. ओके. पुढील प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत? किती आहेत मित्रांनो? तर 6 आहेत. ठीक आहे. ठाणे जिल्ह्यात महानगरपालिका किती आहेत? तर 6च आहेत. ओके. दोन्ही गोष्टी सेम आहेत, लक्षात ठेवायच्या. सर्वात जास्त महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता? कोणता होता मित्रांनो? तर हेनरी ऑक्झिंग्टन. ठीक आहे. हेनरी ऑक्झिंग्टन हा वकील, इंग्रज वकील उपस्थित होता. कधी झाला राज्याभिषेक? तर बघा, या ठिकाणी 6 जून 1674. 6 जून 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगड या ठिकाणी कोणी केला? गागा भट्टांनी केला. ठीक आहे. त्या ठिकाणी हा हेनरी ऑक्झिंग्टन हा इंग्रज वकील उपस्थित होता. पुढील प्रश्न आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील डॅश डॅश हे पहिले वर्तमानपत्र सुरू केले. कोणते केलेले आहे मित्रांनो? तर दर्पण. ठीक आहे. दर्पण हे वृत्तपत्र, मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे दर्पण. काय? बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे. कधी केले होते? तर 1832 ला केलेले आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे? किती आहे मित्रांनो? तर 18 वर्षे एवढी आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक ब 18 वर्षे एवढी आहे. पुढील प्रश्न आहे बघा, निळा लिटमस आम्लारीधर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात काय फरक पडेल? काय पडेल मित्रांनो? तर बघा, काही फरक पडणार नाही, तर तो निळाच राहणार आहे. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी वली पर्वत कोणता? तर मित्रांनो, आपल्या या ठिकाणी हिमालय जो आहे तो वली पर्वत आहे. ठीक आहे. हिमालय हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. हिमालय हा वली पर्वत आहे. पुढील प्रश्न आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथील कामकाज कोण पाहते? तर मित्रांनो, येथील कामकाज बघा नगरपंचायत पाहत असते. पर्याय क्रमांक सी नगरपंचायत हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? कोणी केलेली मित्रांनो? तर व्ही रा शिंदे. ठीक आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 ला केलेली आहे. ठीक आहे. 1906 ला केले डिप्रेस्ड क्लासेस मिशन. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? कोणत्या पेशव्याने केलेला? दुसरा बाजीराव याने केलेला आहे. ठीक आहे. वसईचा तह करून. ओके. पुढील प्रश्न आहे, भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश डॅश यांच्यामध्ये 3 युद्ध झाले, त्यांना कर्नाटक युद्ध म्हणून देखील ओळखले जाते. कोणामध्ये झाले होते? इंग्रज व फ्रेंच. ओके. पर्याय क्रमांक ए इंग्रज व फ्रेंच यांदरम्यान झाले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? तर बघा, कलम 324 नुसार होते. कलम 324. सध्या भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे? कोणते बनलेले मित्रांनो? तर बघा, केरळ. ठीक आहे. केरळ हे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य बनलेले आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे? या ठिकाणी ग्रॅफाइट. पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी रक्ताचा सामू डॅश डॅश इतका असतो. किती असतो मानवी रक्ताचा पीएच? तर 7.4. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, मीठ, सोडा, चुनखडी हे पदार्थ कोणती संयुगे आहेत? कोणती संयुगे आहेत? बघा, असेंद्रिय संयुगे आहेत. पर्याय क्रमांक बी असेंद्रिय संयुगे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा,
जलद्वेष किंवा हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? कोणत्या? तर बघा रेबीज, पर्याय क्रमांक सी रेबीज या रोगाचे लक्षण आहे. रेबीजवर लस कोणी शोधली होती? तर बघा लुई पाश्चर यांनी शोधली होती. पुढील प्रश्न आहे डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. कोणत्या बँकेचे? बघा इम्पिरियल बँक. ठीक आहे, इम्पिरियल बँक हे भारतीय स्टेट बँकेचे SBIचे जुने नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? कोणत्या राज्याच्या होत्या मित्रांनो? तर बघा उत्तर प्रदेश या राज्याच्या होत्या. पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली. कोण मित्रांनो? तर राजेंद्र सिंग. पर्याय क्रमांक डी राजेंद्र सिंग. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळालेला आहे? दुसरा हा आशा भोसले यांना मिळालेला आहे. पर्याय क्रमांक सी आशा भोसले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पहिला नरेंद्र मोदी, दुसरा आशा भोसले, तिसरा या ठिकाणी अमिताभ बच्चन यांना जाहीर झालेला आहे 2024चा. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? तर बिरेंद्र सराफ. ठीक आहे, बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत. पुढील प्रश्न आहे वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? तर वसईचा किल्ला पालघर जिल्ह्यामधील भुईकोट किल्ला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण? नोबेल पारितोषिक मिळवणारे कोण आहेत मित्रांनो? रवींद्रनाथ टागोर. पर्याय क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. 1913 यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे भारतातील नीलक्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? नीलक्रांती कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? तर बघा मत्स्य उत्पादन. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी मत्स्य उत्पादन. पुढील प्रश्न आहे वाढवण हे कोणत्या जिल्ह्यातील नियोजित बंदर आहे? कोणत्या जिल्ह्यातील आहे वाढवण? बघा पालघर जिल्ह्यामधील आहे. पर्याय क्रमांक डी पालघर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे ठाणे जिल्ह्याचे विभाजन पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वाला? आपण मागे वर्ष पाहिलं, आता तारीख बघा 1 ऑगस्ट 2014 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येमध्ये होतो? कोणत्या? तर बघा या ठिकाणी 15 ते 59 या वयोगटातील लोकांचा समावेश हा कार्यकारी लोकसंख्येमध्ये होतो. पुढील प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर बघा जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? कोणते आहे मित्रांनो? इंदिरा पॉइंट. ठीक आहे, इंदिरा पॉइंट ऑप्शनला नसेल तर कन्याकुमारी. ठीक आहे, इंदिरा पॉइंट. पुढील प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण? कोण आहे मित्रांनो? तर बघा सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर ही व्यक्ती भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी सर्वात तरुण व्यक्ती आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळालेले नाही? कोणत्या? तर बघा विनोबा भावे यांना मिळालेले नाही. ठीक आहे, यांना रॅमन मॅक्सेसे मिळालेला आहे. पहिले भारतीय रॅमन मॅक्सेसे मिळवणार आहे. ठीक आहे, यांना वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही देखील म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे नाबार्ड या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी 1982 झाली होती. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1982 योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे UPIचे विस्तारित रूप खालीलपैकी काय आहे? काय मित्रांनो? तर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस हा फुल फॉर्म आहे UPIचा. ओके. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता चषक भारताने महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये जिंकलेला नाही? कोणता जिंकलेला नाही? तर बघा पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. तिन्ही चषक हे जे दिलेले आहेत ऑप्शनला ते जिंकलेले आहेत महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये. ओके. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील नद्या व त्यांची वाहण्याची दिशा याबाबत चुकीचा पर्याय कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी गोदावरी पश्चिम वाहिनी नदी नसून पूर्व वाहिनी नदी आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे IPL 2024 चे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत? तर अरुण धुमाळ आहेत. पर्याय क्रमांक बी अरुण धुमाळ.
पुढील प्रश्न आहे, ऑलिम्पिक ध्वजावर एकूण 5 वर्तुळे असतात, खालीलपैकी कोणत्या रंगाचे वर्तुळ त्यामध्ये नसते? कोणत्या रंगाचे नसते? तर बघा गुलाबी रंगाचे नसते. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? लान्स नाईक. पर्याय क्रमांक डी लान्स नाईक हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? माझे सत्याचे प्रयोग कोणी लिहिलेले आहे? तर महात्मा गांधींनी लिहिलेले आहे. पर्याय क्रमांक ए महात्मा गांधी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनेटमध्ये www काय आहे? काय मित्रांनो? तर वर्ल्ड वाईड वेब. ओके, पर्याय क्रमांक सी वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच www. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हटले जाते? तर बघा जव्हार, पालघरमधील जव्हार या ठिकाणास पालघरचे महाबळेश्वर असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हटले जाते? तर बघा अशा रेषांना काय म्हटले जाते? अक्षवृत्त म्हटले जाते. अक्षवृत्त. ठीक आहे, उभ्या रेषांना रेखावृत्त म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रचिन्ह किंवा राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आलेली आहे? कुठल्या ठिकाणच्या? तर मित्रांनो या ठिकाणी सारनाथ हे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए सारनाथ. पुढील प्रश्न आहे, हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजला जातो? कोणत्या परिमाणात मोजला जातो? मिलीबार या परिमाणात मोजला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? किती दिवस असतात मित्रांनो? तर 366 दिवस असतात. ठीक आहे, लीप वर्ष दर 4 वर्षांनी येते. लीप वर्ष काढण्यासाठी चालू असलेल्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जायला पाहिजे. जर गेला तर लीप वर्ष आहे, नाही गेला तर लीप वर्ष नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 80 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, मागे जे काय आपण स्पष्टीकरण सहित व्हिडिओ पाहिले त्याच्यावर ही परीक्षा होती. तर 80 पैकी तुम्हाला कमीत कमी 70 ते 75 प्लस या ठिकाणी गुण आले असतील अशी अपेक्षा मी करतो. ठीक आहे मित्रांनो, एवढे यायलाच पाहिजेत 75 प्लस. ओके, तर किती बरोबर आले कमेंट करून मला सांगायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर दररोज 5 वाजता व्हिडिओ पाहण्यासाठी. ठीक आहे, संध्याकाळी. ओके, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ग्राउंड अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.